जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं, नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. वन्दे भाष्यकाराय शङ्कराय परमात्मने, चिदानन्दरूपाय अद्वैतभास्कराय च. अष्टवर्षे चतुर्वेदो द्वादशे सर्वशास्त्रविद्, षोडशे कृतवान् भाष्यं द्वात्रिंशे मुनिरभ्यगत. सदाशिवासमारम्भं शङ्कराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्. आदिशंकराचार्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. 20वा श्लोक जो आहे तो आपण मागच्या वेळेस पाहिला होता. तसं त्यामधलं सांगण्यासारखं काही उरलेलं नाही माझ्या माहितीप्रमाणे. त्यामुळे आता आपण 21व्या श्लोकापासून सुरुवात करूया. आतापर्यंत 20 श्लोकामध्ये 61 प्रश्न विचारले होते आणि आदिशंकराचार्यांनी त्या 61 प्रश्नांची उत्तरं आपल्याला दिली होती. प्रश्न पहिल्यांदा सोपे वाटत होते, पण उत्तर सांगताना आपलं उत्तर दरवेळेस चुकतच होतं, कारण ते आचार्यांचं उत्तर असल्यामुळे ते अगदी योग्य असं उत्तर होतं. आता जो श्लोक आहे तो श्लोक असा आहे, 21वा श्लोक. शत्रोर महाशत्रुस तमोस्ति को वा, काम सकोप अनृत लोभतृष्णः, न पूर्यते को विषयैः स एव, किं दुःखमूलं ममताभिधानम. प्रश्न असा आहे की शत्रूंमध्ये, शत्रोर महाशत्रू, सगळ्या शत्रूंमध्ये सर्वात बलवान शत्रू कोण? शत्रू अनेक असतात, अनेक ठिकाणी आपल्याला त्यांच्याशी युद्ध करावं लागतं. काम क्रोध हे सुद्धा आपले शत्रूच आहेत. मनामधले वाईट विचार हे सुद्धा शत्रू आहेत. शत्रू कोणाला म्हणायचं? की जो आपण आपल्या इच्छेप्रमाणे आपल्याला जे वर्तन करायचं, आपल्याला जे आचरण करायचं आहे, सदाचरण करायचं आहे, त्या सदाचरणाच्या विरुद्ध आपल्याला नेणारा तो आपला शत्रू. एखादा माणूस आपल्यावर रागावला आणि तो रागावला म्हणून आपण त्याच्यावर रागावलो, तर अर्थ असा होतो की त्याच्या रागाच्या भरात, त्याच्या रागाच्या प्रवाहात आपणही स्वतःहून वाहत गेलो. पण त्याचा राग आपण झेलला आणि आपण जर स्तब्ध राहिलो तर काही काळानंतर त्याचा राग हळूहळू शांत झालेला आहे, असा आपला अनुभव आहे. म्हणून समोरची व्यक्ती जर तमोगुणाने प्रेरित असेल तर आपल्या ठिकाणी शुद्ध सत्वगुण असला पाहिजे. माझ्या सत्वगुणाने मी इतरांच्या ठिकाणचा तमोगुण कमी करण्याचा प्रयत्न मी केला पाहिजे. त्याला आपली पूर्वपरंपरा, आपली साधना, आपण घेतलेलं नाम, आपल्यावर असलेली सद्गुरूंची कृपा, या सगळ्या गोष्टींचा जास्त प्रभाव असतो. आणि म्हणून माणूस अगदी स्थिर असा राहू शकतो कुठल्याही परिस्थितीमध्ये. मग समोरचा शत्रू कसाही कितीही प्रबळ असला तरी आपण त्यामध्ये वरचढ असं ठरतो. गीतेमधला शेवटचा श्लोक हेच आपल्याला सांगतो. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः, तत्र श्रीर्विजयोर्भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. ध्रुवा नीतिर्मतिर्मम म्हणजे माझी बुद्धी जी आहे ती सुद्धा इतक्या चांगल्या प्रकारे काम करेल जेव्हा स्वतः भगवंत माझ्या बाजूने असतील, माझ्या पाठीशी असतील, माझ्या मागे उभे असतील. म्हणजे सत्पुरुषांच्या, भगवंताच्या अधिष्ठानावर माझं प्रत्येक कर्तव्य होत गेलं तर विजय जो आहे तो सहजपणे प्राप्त होईल. आणि अशा अर्जुनाला विजय हे सुद्धा एक नामाभिधान प्राप्त झालेलं होतं. तर शत्रूंमध्ये सर्वात बलवान शत्रू कोण, असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आदिशंकराचार्यांनी दिले आहे की क्रोध, असत्य, लोभ आणि तृष्णा, आणि या चौघांच्या सह असलेला काम. म्हणजे मुळामध्ये शत्रू कोण? तर काम. पण तो काम क्रोधाला धरून असेल, असत्याला धरून असेल, लोभाला धरून असेल आणि तृष्णेला धरून असेल तर तो आपला सगळ्यात मोठा शत्रू आहे.
आता क्रोध का शत्रू आहे? आता काम म्हणजे एखादी मनामध्ये येणारी इच्छा जी आहे ती सुद्धा कामच आहे. मना वासना वासुदेवी बसू दे. ती वासना वासुदेवाच्या ठिकाणी बसू दे, वासुदेवाच्या चरणी बसू दे. कारण वासुदेवाच्या चरणी आपल्या वासना जर आपण समर्पित केल्या तर त्या ठिकाणी आपल्या वासना कधीही इकडे तिकडे जाणार नाही. क्वचित घेता आडरान मार्गी लावितो त्वरे. वचनदेवी रामबाण कदा नव्हे अप्रमाण. निश्चयचे समान राम राम बोलणे. हे जसे सवयीमध्ये आहे तसं आपल्या ठिकाणी पुन्हा क्रोध निर्माण होणार नाही अशी व्यवस्था आपले सद्गुरू करत असतात. आणि म्हणून क्रोध असलेलं काम, असत्य असलेलं काम, लोभ असलेला काम आणि तृष्णा म्हणजे अजून अजून पाहिजे अशी असलेली इच्छा जी आहे ते आपला खऱ्या अर्थाने शत्रू आहे. आता हे संसारातल्या अनेक उदाहरणावरून आपल्या लक्षात येतं. असत्य, आता सत्य आणि असत्य, शास्त्राप्रमाणे सत्य काय आणि असत्य काय हे आपण चांगल्या प्रकारे जाणतो. सत्यमेव जयते. ईशावास एक उपनिषद आहे, केनोपनिषद, त्यामधला हा एक मंत्र आहे, सत्यमेव जयते. आता हा सत्यम एव जयते म्हणजे सत्याचा नेहमीच विजय होतो, हा साधा त्या मंत्राचा अर्थ आहे. आता याचं उदाहरण आपल्या आयुष्यामध्ये कसं घडतं, कसं आहे आणि ते खरं ठरतं का हे विचार करायला आपली बुद्धी पण तशा प्रकारची असली पाहिजे, तर आपल्याला सत्याचा विजय झाला, सत्याचा विजय होत असतो हे आपल्या लक्षात येतं. सर्वसाधारणपणे आपण पाहतो की असत्याने जे वागतात ते विजयी झालेले, ते सुखामध्ये असलेले, ते गाडी घोड्यामध्ये फिरणारे, ते विमानातून फिरणारे, असं प्रत्येकजण आपापल्या परीने विचार करतो की माझ्यापेक्षा ते खूप चांगले आहेत जे असत्य मार्गाने गेले. पण खरा विचार जो आहे सत्यमेव जयते हा विचार अजून वेगळा आहे त्यापेक्षा. आता याचं एक सोपं उदाहरण घेतो, जे म्हणजे माझंच उदाहरण आहे म्हणून सांगतो, म्हणजे आपल्या लक्षात येईल की सत्याचा विजय कसा असतो. मागे एकदा दिल्लीला आमची जी इन्स्टिट्यूट असते ISR आहे किंवा ICR, या इन्स्टिट्यूटमध्ये एक महिनाभर एखाद्या ट्रेनिंगसाठी आम्ही गेलो होतो. सगळी 20-30 प्राध्यापक मंडळी त्या ठिकाणी होती. शेवटी त्या ठिकाणी ट्रेनिंगच्या शेवटच्या सत्रामध्ये एक परीक्षा होत असते. परीक्षा ही नॉमिनल असते, पण त्यांना ते फॉर्मॅट पूर्ण करायचं म्हणून ती परीक्षा घेतात. त्यामध्ये कोणी पास हो कोणी नापास हो त्यामध्ये काही फरक पडत नाही, पण आपण ते प्रशिक्षण घेतलं याचं सर्टिफिकेट प्रत्येकालाच मिळत असतं. त्यामुळे मला 30 मार्क आहेत का 90 मार्क आहेत असा प्रश्न नाही, पण तिथून आल्यानंतर जे आपण शिकलो ते आपण आपल्या नोकरीमध्ये किती वापरता येईल आपल्याला, तेवढं आपल्या त्या गोष्टी आपल्या मनामध्ये स्पष्ट झाल्यात का हे पाहण्यासाठी ती परीक्षा असते. त्या परीक्षेमध्ये बसल्यानंतर मी माझा पेपर लिहित होतो. माझ्या शेजारी एक मुलगी होती, मुलगी म्हणजे प्राध्यापकच होती, सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिट्यूट सिमला, तिथली ती मुलगी होती. आता तिची इच्छा होती की माझा पेपर तिला चांगला दिसावा, म्हणजे मग तिला ते त्याच्यातनं लिहून घेता येईल. पण सत्यमेव जयते याचा अर्थ त्यावेळेस माझ्या लक्षात आला की मी जोपर्यंत तिथे होतो तोपर्यंत तिला काही माझ्या पेपरमधलं काही पाहता आलं नाही. आणि पद्धत अशी होती की आपला पेपर झाला की पेपर तिथेच ठेवायचा आणि आपण त्या हॉलच्या बाहेर यायचं. मी पेपर तिथेच ठेवला आणि जेव्हा हॉलच्या बाहेर आलो तेव्हा आल्यावर मी सहज मागे वळून पाहिलं, तेव्हा मला असं दिसलं की त्या मुलीने माझ्या पेपरमधले पानं लगेच उलटवले आणि तिला जे पाहिजे ते त्यातलं ते लिहून घेतलं. आता ज्या अर्थी मी तिथे असेपर्यंत तिला हे करता आलं नाही आणि मी तिथून गेल्याबरोबर तिने ते काम केलं, याचाच अर्थ सत्यमेव जयते. सत्य म्हणजे जो सत्याने वागणारा असतो, सत्याच्या बाजूने जो असतो, त्याच्या पुढे असत्य लोकांना काम करणं अवघड जातं. जेव्हा तो माणूस बाजूला होतो तेव्हा मग ते आपल्या असत्याचा, आपल्या वाईट विचारांचा प्रभाव त्या ठिकाणी टाकू शकतात. पण आपण असेपर्यंत हे होऊ शकत नाही. आपल्या सगळ्या संतांनी सत्याची बाजू घेतल्यामुळे सत्यमेव जयते या ठिकाणी सत्याचाच विजय होतो. आणि असत्य जे आहे, लोभी, क्रोध, असत्य, तृष्णा याने युक्त असलेला काम जो आहे तो मात्र आपला मोठा शत्रू ठरतो. आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की शत्रू कोण? सगळ्यात शत्रू. आता पुढचा प्रश्न असा आहे या ठिकाणी 63वा की विषयांच्या भोगाने कोण तृप्त होत नाही. विषयांच्या भोगाने कोण तृप्त होत नाही. आता विषयांचा भोग म्हणजे काय थोडक्यात विचार करू आपण. तहान लागली, आता मला पाणी पिण्याची गरज आहे आणि खूप तहान लागल्यामुळे ते पाणी मिळालं. आता कसं का पाणी असेना ते मी लगेच पितो आणि माझी ती तृष्णा जी आहे ती शांत होती. मला खूप चांगलं वाटतं, आनंद होतो मनामध्ये
आपण ते पाणी देणाऱ्याला आशीर्वाद देतो, त्यांची धन्यता मानतो, त्याने आपल्याला खूप उपकार केला असं आपण मानतो आणि शांत होतो. आता हे झालं. पाणी पिल्याबरोबर आपल्या मनातली आपली जी इच्छा होती पाणी पिण्याची, तहान जी होती ती तहान भागली. पण आता या ठिकाणी अजून आहे की विषयांच्या भोगाने कोण तृप्त होत नाही. आता विषय कसा आहे की मला संपत्ती मिळावी असा एक विषय, माझ्या मनातली इच्छा आहे आणि मला ती संपत्ती मिळाली. अगदी साधी गोष्ट पहा, रस्त्यावरून आपण जात असताना एखादं 1 रुपयाचं नाणं, आता आपण आपल्या काळातलं म्हणून 1 रुपया म्हणतो, आता म्हटलं तर 100ची नोट म्हणतो. तर 1 रुपयाचं नाणं खाली पडलेलं आहे. माझ्या मनामध्ये इच्छा झाली आपण हे उचलावं की नाही. असंच त्याचा मार्ग घेतला आणि ते नाणं मी उचललं. 2 पावलं पुढे गेल्यानंतर मला अजून त्या ठिकाणी 2 रुपये पडलेले दिसले. आता 1 रुपया मिळाल्याचा आनंद आहे आणि समोर 2 रुपये आहेत. त्यामुळे मागच्या अनुभवावरून असं वाटतं की अरे हेच कदाचित आपल्यासाठीच इथे पडलेले असतील, मीच त्यांना उचलून घेतलं पाहिजे, ही लक्ष्मी आहे, तिचा अनादर कसा करावा. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला चांगल्या गोष्टींची आठवण होती. आणि जेव्हा वाईट कर्म करायचं असतं तेव्हा चांगल्या गोष्टीची आठवण नाही राहत आणि माणूस वाईट कर्माकडे प्रवृत्त होत जातो. म्हणजे 1 रुपया घेतला ठीक आहे, आता पुढचे 2 नाणे आहेत ते सुद्धा मी घेतले. तर म्हणजे असा या प्रवाहामध्ये आपण वाहत जातो आणि ही भोगांची जी विषयांच्या भोगांची जी तृप्ती आहे ती तृप्ती मात्र होत नाही. माझ्याजवळ 1,00,000 रुपये आहेत, पण ज्याच्याकडे 10,00,000 आहेत त्याच्याबद्दलचा हेवा मत्सर माझ्या मनामध्ये कायमचा राहतो. आणि म्हणून या विषयांच्या भोगाने कोणीही तृप्त होत नाही. कारण त्यांच्या ठिकाणी काम आहे. म्हणून जे मुळामध्ये समर्थाने म्हटले, मना वासना वासुदेवी बसो दे आणि मना कामना कामसंगी नसो दे. कामना इच्छा ही कामाच्या संगतीमध्ये नसली पाहिजे, कारण काम जो आहे त्यामुळे क्रोध असत्य लोभ आणि तृष्णा ह्या निर्माण होतात. आणि म्हणून पुढे अजून एक आहे. आता या ठिकाणी अजून काही गोष्टी दिलेल्या आहेत की काम म्हणजे काय की अनिवार्य इच्छा, एखाद्या गोष्टी करण्याची अनिवार्य इच्छा, आणि ती माझी इच्छा पूर्ण झाली तर मला समाधान आहे. पण त्या इच्छेच्या आड जर कोणी आलं तर मात्र मला समाधान नाही, मला त्याच्यावर क्रोध होतो. रस्त्याने जाताना पलीकडे पडलेलं काहीतरी गोष्ट आहे जी मला लक्षात आली काय आहे ती, आणि ती माझ्या फायद्याची आहे आणि ती घेण्याचा मी विचार करतो आणि रस्त्याच्या पलीकडे जाऊन ती उचलण्याचा मी प्रयत्न करतो. पण तेवढ्यामध्ये रस्त्यामध्ये एखादी गाडी येते, जोरामध्ये निघून जाते आणि त्या गाडीच्या वेगाने तिच्या त्या स्पीडमुळे माझी जी असलेली वस्तू होती पलीकडे पडलेली, मला जी घ्यायची होती ती कुठेतरी वाऱ्याबरोबर उडून गेली. आता ती उडून गेल्याबरोबर माझ्या मनामधली इच्छा जी आहे ती अतृप्त झाल्यामुळे मला त्या गाडीवाल्यावर क्रोध येतो. हा क्रोध जो आहे तो त्याचं मूळ काय आहे की माझ्या मनामध्ये ती इच्छा झाली ते आपण घ्यावं. आता परवाच आपल्याकडे अरुंधतीताईने एक चांगलं हे पाठवलं होतं, आपल्या काय म्हणतात त्याला, टेलिग्रामवर मेसेज होता. मागे एका संतांनी हे सगळं सांगितलेलं होतं की इच्छा कशा असतात की कोणीतरी एक जण रस्त्याने जाताना आंब्याचं फळ दिसतं, आंबे दिसतात खूप, त्याला वाटतं डोळ्याने पाहतो तो किती छान आंबे आहेत, आपण ते तोडावेत. आणि मग इच्छा कोणाला झाली, त्या माणसाला झाली, पण ते कृत्य कोणी केलं, त्या डोळ्याने पाहिल्याचं कृत्य केलं. आता डोळा पाहिला तरी डोळा काही जाऊन ते आंबे तोडू शकत नाही, म्हणून पाय तिथपर्यंत गेले. पायाने काही तोडले नाही म्हणून हाताने तोडले. आणि असं करता करता जेव्हा त्या मालकाच्या लक्षात आलं तेव्हा त्याने येऊन पाठीमध्ये काय म्हणतात त्याला दपाटा हाणला. आता जे मारल्याबरोबर त्याचा परिणाम कशाने झाला, पाय दुखले नाहीत, हात दुखले नाहीत, पण डोळे जे आहेत ना, त्यांनी स्वतः हे पापकर्म सुरुवातीला केलं, प्रारंभी केलं, त्या डोळ्यांवर तो परिणाम झाला आणि डोळ्यातनं पाणी यायला लागलं. मारलं कुठे होतं, पाठीवर मारलं होतं. म्हणजे ज्या विषयाने ज्या इंद्रियांनी पहिल्यांदा या भोगाकडे आपली प्रवृत्ती केली त्याच इंद्रियांना हे भोगावं लागतं. आणि म्हणून मुळामध्ये काम जे आहे तो काम अनिवार्य इच्छा, ही इच्छाच माणसाने मारून टाकली पाहिजे. प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्यवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते. स्थितप्रज्ञ कोणाला म्हणायचं हे गीतेमधल्या 2ऱ्या अध्यायामध्ये खूप छान दिलेलं आहे. आणि आपल्याला त्यावर सांगतात की कामना अंतरातील सर्व सोडिनी जो सोये आत्म्यातचित असे तुष्ट तो स्थितप्रज्ञ बोलिला. आणि आता या सगळ्या गोष्टींमधून, या कामनेतून, अनिवार्य इच्छेतून जर बाहेर यायचं असेल तर काय करावं. आधी मुळामध्ये सगळा विचार जर केला तर खूप खोलपर्यंत आपण जातो. मग लक्षात येतं की हा जन्म जे आहे हेच खरं दुःखाचं मूळ आहे.
म्हणून समर्थ म्हणतात, जन्मदुःखाचा अंकुर, जन्मशोकाचा सागर, जन्मभयाचा डोंगर चढेना आयसा. म्हणजे जन्म झाला, आता तो माझ्या हातामध्ये नव्हता, कारण माझा पूर्वजन्माप्रमाणे या ठिकाणी जन्म मिळाला, ती योनी मिळाली. पण या ठिकाणी जन्म झाल्यावर आता माझा काही उपाय नाही, पण उपाय एकच आहे. उपाय एक भगवत भक्ती, जरी ठाकेना विरक्ती. उपाय एक भगवत भक्ती. म्हणजे माझा हा देह सार्थक करण्यासाठी मी आता काहीतरी चांगलं कर्म केलं पाहिजे, आणि हे मनामध्ये येणं हेच खरं आपल्याला आपल्या परमेश्वराची, आपल्या सद्गुरूंची आपल्यावरची कृपा आहे, किंवा माझं पूर्वपुण्य आहे, म्हणून मला सन्मार्ग लाभला. आता पुढे आपण थोडंसं जाऊ. आता उपाय काही नाही, हे ठीक आहे, जन्म झाला. कारण आता एक गोष्ट आहे की कशामुळे हे सगळं वासना आल्या, की आपण देह आणि जगत, माझा देह आणि हे जगत हे माझ्यासाठीच आहे, हा निश्चय माझ्या ठिकाणी असल्यामुळे देहाच्या सापेक्ष, म्हणजे देहाला धरून असणारा मी आणि जगाला धरून असणारं सर्व माझे, आणि यातच माणसाचं आयुष्य सगळं निघून जातं. देह म्हणजेच मी, त्यामुळे देहावर प्रेम आहे. आणि जग जे आहे ते नाशवान आहे, मला शेवटपर्यंत पटत नाही, कारण मी या जगामध्ये रममाण होतो, मी या जगामध्ये रमतो, आणि म्हणून जग हे मला सत्यच वाटतं. पण जग परिवर्तनशील आहे, ते नाशवान आहे, हे लक्षात येण्यासाठी अनेक ग्रंथांचा अभ्यास झाला, आणि त्या अभ्यासाप्रमाणे प्रचिती आली, प्रत्यय आला, अनुभव आला, तर माणूस या असत्य अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करायला सुरुवात करतो. आणि म्हणून या सर्व दृश्यासह मी म्हणजे ब्रह्म असा अनुभव साधकाला आला पाहिजे, आणि तेव्हाच जग हे भ्रमात्मक आहे, मी आणि माझे या गोष्टी संपतील, आणि मग आपलं जे जीवन आहे ते खऱ्या अर्थाने आनंदमय होईल. किम दुःख मूलम ममता अभिधानम. ममता हे जे आहे तेच सगळ्याचं दुःखाचं मूळ आहे. ममत्व, अर्जुना ममत्व चित्ताचे, हे जे म्हणलं ते ममत्व जे आहे ते ममत्व आपण काढून अहम आणि मम. परवाच आपण ती ओळी पाहिली, अहम ममतेच्या लवड सवडी, माते न पवती बापुडी, जन्ममृत्यूच्या दुथडी डोळते ठेले. ज्ञानेश्वरी आपण ओळी पाहिली, त्या प्रेताचं उदाहरण पाहिलं आपण. डॉक्टर काका सांगतात ते मुरगुडच्या ठिकाणचं. म्हणजे त्यांना एकदा मी असं म्हटलं होतं की मी एकदा मुरगुडला येणार आहे, आणि येऊन ते प्रेत तसं दिसतं की नाही हे पाहणार आहे. आता ते प्रेत कुठे दिसणार आहे, ही गोष्ट आहे, ही कथा आहे. त्या कथेतलं मूळ जे आहे की जन्ममृत्यूपासून सुटणार, ही जी कथा आहे ही त्यासाठी आहे, पण माणसाच्या मनामध्ये ती कथाच घर करून राहते. म्हणून कथा ही उदाहरण देण्यासाठी असते, पण माणसाचं मन या कथेमध्ये रमतं, आणि त्यामुळे कथेच्या रमण्यामध्ये आपण मूळ जो उपदेश आहे, उद्देश आहे सांगण्याचा, तो आपण विसरतो. आणि मग मनामध्ये इच्छा येते की मुरगुडला गेल्यावर ती नदी पाहिजे, त्यामध्ये असं प्रेत आहे का पाहायचं, तिकडनं ढकलणारे इकडून ढकलणारे जे काय पोलीस असतील ते आहेत का हे पाहायचं. म्हणजे माणूस कथेमध्ये रमतो, पण कथेच्या तात्पर्यामध्ये रमत नाही. हे सगळं दुःख आहे. आणि म्हणून दुःख मूलम ममता अभिधानम असा हा 21वा श्लोक झाला. आता आपल्याला 22व्या श्लोकाकडे वळायचं आहे. 22वा श्लोक जो आहे तो पण खूप छान आहे. सगळे श्लोक आणि प्रश्न आणि उत्तरं खूप छान आहेत. किम मंडनम साक्षरता मुखस्य, सत्यम च किम भूतहितम सदैव, किम कर्म कृत्वा नहि शोचनीयम, कामारी कंसारी समर्थनाख्याम. म्हणजे किम मंडनम. आता मंडनम म्हणजे काय? मंडन म्हणजे एखाद्या गोष्टीला अलंकृत करणारं जे आहे त्याला मंडन म्हणतो. एखादं काय म्हणतो आपण, हिरा आहे त्याला कोंदण असतं पहा, ते कोंदण जसं जसं आपण चांगल्या प्रकारे बसवू तसं तो हिरा जास्तीत जास्त चमकतो. म्हणजे बॅकग्राऊंड जर चांगला असेल तर ते जे मूळ आपल्याला दाखवायचं आहे ते चांगल्या प्रकारे दिसतं. साधं चित्र आमचा नातू काढतो, चित्र काढल्यानंतर मी त्याला नेहमी म्हणतो की अरे याला बाजूने फ्रेम पाहिजे, फ्रेम चांगली उठून दिसली पाहिजे, आणि जितकी तुझी फ्रेम उठून दिसेल तेवढं तुझं ते चित्र चांगलं रंगेल. म्हणून किम मंडनम साक्षरता मुखस्यम. आता मुखाचं मंडन म्हणजे चेहऱ्यावरची काय म्हणत त्याला आपण, चेहरा कशाने शोभून दिसेल, कशाने अलंकृत होईल, तर साक्षरता हे सगळ्यात महत्त्वाचे. विद्या समम नास्ति शरीरभूषणम हा एक वचन असं. आणि पुढे दुसरं पण आहे, आपल्याला सगळ्यांना माहीत असले, स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. राजाला स्वदेशामध्ये पूज्य मानतात, कारण त्याचा धाक असेल, त्याचं प्रेम असेल, जे काय असेल,
पण आपण तर त्याला पूज्य नाही मानलं तर आपल्यावर हा शिक्षा करेल असा धाक असल्यामुळे राजा सर्वत्र पूज्यते, यात काही विशेष नाही. पण विद्वान सर्वत्र पूज्यते, विद्वान जो आहे तो सगळीकडे सगळ्यांना हवासा वाटतो. आणि म्हणून समर्थ आपल्याला सांगतात की वरी चांगला अंतरी गोड नाही, तया मानवाचे जिणे व्यर्थ पाही. वरी चांगला अंतरी गोड आहे, तया लागे कोणीतरी शोधित आहे. ते तया लागे कोणीतरी शोधित आहे याचाच अर्थ विद्वान सर्वत्र पूज्यते. आता अजून थोडंसं पुढे जाऊया आपण. सत्यम किम भूतहितम सदैव किम कर्म कृत्वा नाही शोचनीयम कामारी कंसारी सम अर्चनाख्यम. निर्वैर सर्वभूतेषु किंवा सर्वभूतहिते रतः. म्हणजे सत्कर्म कोणतं आहे माणसाचं? सत्कर्माचा विचार केला. सत्कर्म कोणतं करावं? सत्कर्म काय आहे? नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तव्यम अवाप्तव्यम वर्त एवच कर्मणी. म्हणजे कृष्ण म्हणतात, भगवान श्रीकृष्ण, की मला या तिन्ही लोकात करण्यासारखे कोणतेही कर्तव्य नाही. आता भगवंताला कोणतंही कर्तव्य नसतं आणि अशी एकही वस्तू नाही की जी मला अप्राप्त आहे, हे सुद्धा ते सांगतात. म्हणजे मला मिळवण्यासारखं काहीच नाही, सगळ्याच गोष्टी मी प्राप्त करून घेऊ शकतो. आणि या तिन्ही लोकांमध्ये कर्तव्य म्हणून माझ्या नावाने काहीच नाही, आणि तरी पण मी कर्म करीतच असतो, असं भगवंत म्हणतात. आता भगवंताचं कर्म करणं कशा दृष्टीने पहा. आता म्हणजे मुळामध्ये जन्मच झाला तो कारागृहामध्ये झाला, कितीतरी संकटं जन्मल्यापासून आलेली आहेत. मामाचा वध जो आहे तो सुद्धा यांनाच करावा लागला, पुतना जी आहे तिचाही वध करावा लागला. हे सगळं केलं आणि तरी पण ते म्हणतात हे सगळं करून मी पुन्हा त्यापेक्षा वेगळाच आहे. म्हणून अर्जुना, तुझ्यात आणि माझ्यात हा फरक आहे. तू तुझे मागचे जन्म जाणत नाहीस, पण मी माझा हा जो योग आहे तो विवस्वानाला सांगितला, तो सूर्याला सांगितला. असं करत करत मी आज तुला हे सांगत आहे. म्हणजे इतके जन्म मला सगळे आठवतात, पण मनुष्य मात्राला मागचा एकही जन्म आठवत नाही. कदाचित कोणाला एखादा जन्म आठवला, पूर्वस्मृती जागृत झाली, तर मात्र तो एखादा विरळाच असा माणूस ठरतो. म्हणून निर्वैर सर्वभूतेषु म्हणजे सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी प्रेम असणं हे जर असेल तर सत्कर्म जे आहे ते माणसाच्या हातून घडत राहील. आता साधना जी आहे आपण करतो ती एक जाणीवपूर्वक साधना आहे आणि स्वतःबरोबर इतरांच्या हिताची जपणूक. म्हणजे सत्यम च किम भूतहितम सदैव, भूतहित सर्व भूतहिते रतः. सगळ्या भूतमात्रांचं हित जपणं हे साधकाचं खरं काम आहे. पण हे केव्हा होऊ शकेल? जेव्हा तो स्वतः साधना करत असताना आपला तर मोक्ष आहे, पण दुसऱ्यांना पण मोक्षप्राप्ती व्हावी अशा प्रकारे तो कर्म करीत असेल, इतरांच्या हिताची जपणूक करत असेल, तर ते खऱ्या अर्थाने चांगलं असं जीवन आहे. आणि असं करता करता हे एका दिवसात होणार नाही, पण असं आपली मनाची चित्ताची स्थिती आपण अशी घडवत गेली पाहिजे, तरच आपल्याबद्दलचा स्वतःबद्दलचा स्वार्थाबद्दलचा माणसाचा विचार हळूहळू कमी होत जातो. आणि जो जो स्वार्थ कमी होत जातो तो दुसऱ्याच्या हिताचा विचार आपण जास्तीत जास्त करू लागतो. म्हणून सिद्धावस्थेमध्ये जे संत आहेत, जे संत सिद्धावस्थेला गेलेले आहेत, ज्यांची साधना परिपूर्ण झालेली आहे, पण तरी पण ते इतरांना आदर्श म्हणून साधनेमध्ये रत आहेत असे आपल्याला दिसतात. तेच फक्त दुसऱ्याचे हित जाणतात, ते दुसऱ्याचे हित जपू शकतात. आणि म्हणून तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, तुका म्हणे आता उरलो उपकारा परता. अणुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा, गिळून सांडिले कलिवर भवभ्रमाचा आकार, सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. म्हणजे एखादे काम पूर्ण झालं, एखादी गोष्ट घडून गेली की आपण म्हणतो मी हे, म्हणजे बऱ्याच वेळेस आपल्याला असतं एखादं काम पूर्ण झालं आणि ते काही मनासारखं नाही झालं, तर मी हे नसतं केलं तर बरं झालं असतं, मी या भानगडीत पडलो नसतं तो बरं झालं असतं, असं जे आहे. याचं उदाहरण म्हणजे आत्ताच आपण रघुनाथ स्वामी जे आहेत ते रोज आठवल्याशिवाय माझा दिवसच जात नाही. रघुनाथ स्वामींच्या चरित्रामध्ये ते जेव्हा साताऱ्याला जायला निघतात, बरोबर सगळी मंडळी असतात आणि सातारा 2 कोस राहिल्यावर कृष्णा नदीच्या तिथे त्यांच्या मनामध्ये इच्छा येते आता या नदीचं आपण स्नान करावं, इथे स्नान संध्या करावी. आणि म्हणून ते त्या पात्रामध्ये जातात. तेव्हा तो घोड्याला घेऊन येतो स्वार, आणि तो पाण्यामध्ये त्याचा खरारा पडला आणि म्हणून तो म्हणजे काळजीत असतो. मग हे म्हणतात मी तुझा खरारा काढून देतो. स्वामी आतमध्ये जातात आणि काही इतर लोक सगळे बाहेर वाट पाहत असतात भक्त मंडळी, पण हे काही लवकर बाहेर येत नाहीत. हे बाहेर न आल्यामुळे
यांना असं वाटतं की आपण उगीचच यांना सांगितलं, इतका वेळ झाला पण हे अजून बाहेर आले नाही, म्हणजे मी नसतं सांगितलं तर बरं झालं असतं, असा पश्चाताप जो आहे तो इतर मंडळींना झाला. आणि मग नंतर काही वेळानंतर लगेच ते बाहेर येतात, तेव्हा सगळ्यांना आनंद झाला. म्हणजे एखादे काम पूर्ण झाल्यावर आपल्या मनामध्ये येतं की हे काम मी नसतं केलं तर बरं झालं. त्या रघुनाथ स्वामींच्या पोथीमध्ये ते म्हणतात, हे काही भुताटकीचं स्थान आहे असं मला दिसतं म्हणे, कारण स्वामी आपल्या आतमध्ये उतरले आणि पुन्हा बाहेरच आले नाहीत आणि आपल्याला इथे ताटकळत बसावं लागलं. आणि म्हणून आपलं या ठिकाणी आपलंच दुःख आपल्या पदरी आलं असं त्यांना वाटतं. म्हणजे लौकिकामध्ये जेवढं लौकिक नुकसान जास्त, तेवढा आपल्या पश्चात्तापाचं तीव्रता ही खरी जास्त असते. आणि आता सांगतात, म्हणजे किम कर्म कृत्वा न शोचे नियम, म्हणजे कशाचा म्हणजे वाईट दुःख वाटणार नाही माणसाला ते सांगतात. आता प्रश्नाचं उत्तर, कामारी कंसारी समर्चनाख्यम. आता दोन गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत. कामारी म्हणजे कोण? कामाचा आरी, कामारी. आता आणि कंसारी, कंसाचा आरी, आरी म्हणजे शत्रू. आता कामारी आणि कंसा, आरी म्हणजे शत्रू. आता या आरी शब्दाचा एक अर्थ मला खूप चांगला मिळाला. ते म्हणजे आपल्या देऊळगाव राजाला जे बालाजी आहे, त्या देऊळगाव राजाच्या बालाजीच्या पोथीमध्ये 3-4 अध्यायामध्ये ह्या आरी शब्दाचा अर्थ दिलेला आहे. खूप चांगला अर्थ आहे. तो सांगितल्यावर आपल्या सगळ्यांनाच आनंद होईल. आपण रोज मंदिरात जातो, खास करून जेव्हा महादेवाच्या पूजेला जातो, राजेश्वराच्या पूजेला जातो, तर मी 108 बेल व्हायला, आता श्रावण महिना येतच आहे, मी तिथे बसून 108 बेलपत्र ते वाहतो मी महादेवांना. आता महिला वर्ग जास्त त्या ठिकाणी असतात, त्यामुळे आपण आपलं बाहेरनंच नमस्कार करून बाहेर पडतो. आता त्याने जेव्हा 108 वाहिले तेव्हा तिथला पुजारी काय करत असतो की ते 108 जे पानं आहेत बेलाची, ते सगळं 2 हाताने उचलतो आणि एका टोपल्यामध्ये टाकून देतो. आता पूजा कोणी केली? त्या बाईने केली. पण हे टाकण्याचं काम म्हणजे तो पूजेचा शत्रूच झाला की नाही. एकानं पूजा करायची आणि दुसऱ्याने ती सगळी आपल्या मताने ते नासधूस करायचे, ते फक्त उचलून बाहेर टाकून द्यायचं, तो शत्रू झाला. आता त्या शत्रूला आली, पुजारी, तर पूजाली शब्द आहे आणि आली म्हणजे शत्रू, आणि मग पुजारी शब्द त्यापासून तयार झाला. अशी कथा त्या आपल्या देऊळगाव राजाच्या बालाजीच्या पोथीमध्ये दिलेली आहे. फार चांगली पोथी आहे, फार चांगली, म्हणजे इतकी सुंदर पोथी की ज्याच्यामध्ये अनेक गोष्टींचे संदर्भ आपल्याला सापडतात, अनेक गोष्टी. ती पोथी जरूर सगळ्यांनी वाचावी. काय फार किंमत नाही, 20-30 रुपयाचीच आहे ती, पण इतकी चांगली पोथी आहे की आपल्या बऱ्याच संकल्पना त्या पोथीमधनं स्पष्ट होतात. तर तसं पुजारी म्हणून आता इथे जे आहे कामारी आणि कंसारी, कंसाचा शत्रू आणि कामाचा शत्रू. आता कामावर विजय कोणी मिळवला ते पाहायचं आपल्याला. म्हणजे अर्थ काय? वाच्यांशाने इथे काय? शंकर आहे, आणि लक्षांशाने काय? काम. कामारी म्हटलं की आपण शंकर म्हणतो, पण खरं म्हणजे तो अर्थ झाला, म्हणजे शब्दाचा अर्थ झाला. पण त्यांना जे सांगायचं कामारी या ठिकाणी, काम म्हणजे कामाचा नाश करणारा, असं कामारीची उपासना म्हणजे शंकराची उपासना करणे, याचा एक वेगळा अर्थ छानपैकी या ठिकाणी दिला. कामारीची उपासना, शंकराची उपासना करणे, याचं फलित काय आहे? म्हणजे कामाचा त्याग, वासनेचा त्याग, हा त्याचा परिणाम आहे. म्हणून उपासनेचा परिणाम म्हणजे पश्चात्ताप होणे हे शक्यच नाही. उलट उपासना ही परमार्थाला अनुकूल अशीच आहे. म्हणजे आपण एखादी उपासना केली, आपण एखादं देवाची पूजा केली, तर आपल्याला पश्चात्ताप झाला असं कधीच होणार नाही, कारण त्याने आपली पूर्वपापं आहे ती सगळी धुतल्या जात आहेत. आपली पूर्वपापं ती सगळी जळून जात आहेत. म्हणून हे कामारी, त्याचं अर्चना म्हणजे त्याची पूजा हे महत्त्वाचं आहे. आणि दुसरं म्हणतात कंसारी, कंसारी म्हणजे कृष्ण. आता इथे सुद्धा वाचक काय आहे? तर कृष्ण हा वाचक शब्द आहे, आणि पण त्यांना खरा लक्षार्थ काय आहे कृष्णाच्या दृष्टीने? म्हणजे आपल्यासाठी, की कृष्णाने अन्यायाचा जो प्रतिकार केला, कृष्णाने जुलमाचा जो प्रतिकार केला, भगवंताशी जे वैर करतात त्यांचा त्याग केला, हीच त्या कंसारीची उपासना आहे. म्हणजे कृष्णाची पूजा, कृष्णाची भक्ती कशासाठी करायची हे आपल्याला या अर्थाने लक्षात आलं पाहिजे. कामारी आणि कंसारी म्हणजे हे दोन्ही जर आपण त्यांची जर पूजा केली, त्यांची जर भक्ती केली, तर आपल्याला असा पश्चात्ताप होण्याची वेळ येणार नाही. आणि म्हणून हा या ठिकाणी 22व्या श्लोकामध्ये हा अर्थ दिलेला आहे. आता 23वा श्लोक आहे, वेळ असेल तर घेऊया आपण. 23वा थोडं सुरुवात करूया आपण, एक 10 मिनटात संपवतो.
श्लोक 23. कस्यास्ति नाशे मनसोहि मोक्षः क्व सर्वथा नास्ति भयं विमुक्तौ शल्यं परं किं निजमूर्खतैव के के ह्युपास्या गुरुदेव वृद्धाः. कस्यास्ति नाशे मनसोहि मोक्षः, म्हणजे काय बाधित झाले असता मोक्ष मिळतो, काय बाधित झाले असता मोक्ष मिळतो याचं उत्तर म्हणजे मन बाधित केलं की माणसाला मोक्ष मिळतो. दुसरा प्रश्न आहे सर्वथा भयरहित अशी स्थिती कोणती. सर्वथा भयरहित अशी स्थिती म्हणजे मोक्ष. तिसरा प्रश्न आहे सर्वात जास्त मनाला टोचणी कशाची होते, म्हणजे कशामुळे आपल्याला सगळ्यात जास्त वाईट वाटतं. उत्तर पहा, खूप छान आहे. उत्तर सांगितल्यावर तुम्हाला हसू येईल की स्वतःच्या मूर्खपणाची ही जी टोचणी आहे स्वतःच्या मूर्खपणाची ती आपल्या मनाला जास्त बोचते. आणि शेवटचा प्रश्न आहे उपासना कोणाकोणाची करावी, माणसाने उपासना कोणाकोणाची करावी. तर 3 गोष्टी या ठिकाणी दिल्या आहे की देवतेची उपासना करावी, आपल्या गुरूंची सद्गुरूंची उपासना करावी, त्यांना आदर द्यावा, त्यांची पूजा करावी, आणि जे वृद्ध आहेत आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, ज्यांचा अनुभव जास्त आहे, ज्यांनी 4 पावसाळे जास्त पाहिलेले आहेत, त्यांच्याशी आपण नेहमी आदरानेच वागावं. त्यामुळे त्यांचीच आपण उपासना करावी. आता काय बाधित झाला असता मोक्ष मिळतो याचं जे उत्तर आहे ते मन आहे. आणि हा कसा बाधित होणं म्हणजे काय हा विचार आपण आता सोमवारी पाहूया, तो पण खूप महत्त्वाचा आहे. आता या कोरोनाच्या काळामध्ये चांगल्या अर्थाने बाधित झालेलं काय काय आहे असा विचार केला तर पहा आपल्या लक्षात येतं. 1-1.5 वर्ष झालं आम्ही त्या बिल्डिंगच्या खाली पण नाही उतरलो, आमच्या मधल्याच्या खाली पण नाही उतरलो. आता अकोल्यामध्ये राहणारी माणसं, अकोल्यामध्ये राहणारी घरं, अकोल्याचं शहर, अकोल्याची नदी, रस्ते, रेल्वे, बस या सगळ्या वस्तू आहेत त्या आता माझ्यासाठी आहेत का नाही. 2 वर्षासाठी माझ्यासाठी कोणतीच गोष्ट नव्हती, म्हणजे याचा अर्थ त्या आता माझ्यासाठी बाधित झाल्या आहेत. बाधित होणं म्हणजे नष्ट होणं असं नाही. बाधित होणं म्हणजे त्यांचं अस्तित्व माझ्या मनाने नाकारलेलं आहे. कारण मग कुठे बाहेरच जाऊ शकत नाही मी, त्यामुळे त्याचा उपभोग घेणं ही गोष्ट दूरच राहिली. म्हणून ते बाधित होणं. तर काय बाधित झालं असता मोक्ष मिळतो, तर मन बाधित झालं तर मोक्ष मिळतो. माझ्या मनाने कधीच विचार नाही केला की आता खाली उतरावं आणि चांगलं फिरून यावं कुठेतरी. पण गेल्यानंतर हा कोरोना आपल्या डोक्यावर बसेल, मानगुटीवर बसेल, ही जी भीती आहे या भीतीपुढे माणूस घराच्या बाहेर पडत नाही. पण जे बाहेर पडतात ते का बाहेर पडतात, काही फार महत्त्वाचं काम असलं तर विचार केलं तर बरोबर आहे. पण विनाकारण जे फिरतात ते कशासाठी. समर्थच आपल्याला सांगतात मरे एक त्याचा दुजा शोक आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. हे जर उदाहरण आपल्यासमोर आहे तरी पण काही लोकांना काय म्हणतात सेल्फ कॉन्फिडन्स, विनाकारणचा सेल्फ कॉन्फिडन्स असतो. मला काही होणार नाही, मला काही होणार नाही असं म्हणणारे जे असतात त्यांनाच तो कोरोना बांधून टाकतो. म्हणजे मग त्यांना झालं की मग ते लोकांना सांगत बसतात नाही नाही असं करू नका. हे जे आहे त्याला म्हणायचं बाधित होणं. बाधित होणंचं काय बाधित झाले असता मोक्ष मिळतो, तर मन बाधित झालं म्हणजे मन घालवायचं नाही, मन काढून टाकायचं नाही, आणि ते आपण काढून टाकू पण शकत नाही. पण समर्थ आपल्याला सांगतात विचारे प्रकृती संहारे, दृश्य असताचं बोसरे, याचाच अर्थ मन बाधित होणे. असा विचार करून आपण आता सोमवारी हा श्लोक पुन्हा घेऊया आपण. जय जय रघुवीर समर्थ. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी, कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. तळमळ तळमळ होतची आहे, होतची आहे, हे जन हाती धरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया कल्याण करी राम राया. कठीण त्यावरी कठीणची झाले, कठीणची झाले, आता न दिसे उरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया
कल्याण करी राम राया. कोठे जावे काय करावे, काय करावे, आरंभिली बोहरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. दास म्हणे आम्ही केले पावलो, केले पावलो, दयेसी नाही सरी दयाळा. कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. जनहित विवरी, जनहित विवरी, जनहित विवरी, कल्याण करी राम राया, राम राया, कल्याण करी राम राया. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.